बिहार निवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांना मोठा फटका बसला। पहिल्याच निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही। निवडणुकांआधी प्रशांत किशोर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती। गेल्या 3 वर्षात राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या पीके यांनी हजारो किलोमीटरची पदयात्रा सुद्धा काढली। डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता, बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय उभा करण्याचा दावा त्यांनी केला। मात्र या सगळ्या गोंगाटानंतर सुद्धा निकाल समोर आला आणि यामध्ये प्रशांत किशोर यांच्या पदरी निराशा पडली। त्यामुळे आता नितीश कुमार यांना 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडतो असं आव्हान दिलेल्या प्रशांत किशोर आता काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय। अर्थात निकालामध्ये त्यांच्या पक्षाची निराशा झाली असली तरी त्यांच्या पक्षानं केलेलं नुकसान एनडीएच्या पथ्यावर पडलेलं दिसतंय। महागठबंधनला मोठा झटका या निवडणुकीच्या निमित्तानं बसलाय। राजकीय चाणक्य अशी प्रशांत किशोर यांची ओळख आहे, मात्र पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना पूर्णपणे अपयश आलेलं आहे। जेडीयू संदर्भातला पीकेंचा अंदाज पूर्णपणे चुकलेला आहे। जर जेडीयू जास्त जागा जिंकली, 25 पेक्षा जास्त जागा जिंकली तर मी संन्यास घेईन, राजकीय संन्यास घेईन असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आता ते काय या संदर्भात निर्णय घेतात, त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे।